शहरातील महत्त्वाच्या 2 प्रकल्पांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन। भारत देशाला सुंदर स्वच्छ बनवायचे असेल तर प्रत्येकाचे योगदान महत्त्वाचे आहे। स्वच्छता ही सेवा आहे। स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता या वर्षाची थीम असून स्वच्छता संपन्नतेचा महामार्ग आहे। स्वच्छता सहज प्रवृत्ती होण्याचे मार्गदर्शन प्रधानमंत्री यांनी देशातील विविध उपक्रमांच्या उद्घाटन प्रसंगी सांगितले। ते विज्ञान भवन नवी दिल्ली येथून आभासी पद्धतीने मार्गदर्शन करीत होते। चंद्रपूर मनपातर्फे प्रियदर्शनी सभागृहात आयोजित कार्यक्रमात शहरातील 50 दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेचा सांडपाणी प्रकल्प व संरक्षक भिंत उभारणी प्रकल्पाचे भूमिपूजन व रामाळा तलाव पुनर्जीवीकरण प्रकल्पाचे प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन आभासी पद्धतीने 2 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता करण्यात आले। या प्रसंगी आमदार किशोर जोरगेवार, मनपा आयुक्त विपिन पालीवाल, गिरीश कुमरवार, मुख्य अभियंता, चंद्रपूर महाउष्णिक विद्युत केंद्र आदींची उपस्थिती होती। पंतप्रधानांचे आभासी पद्धतीने मार्गदर्शन झाल्यावर आमदार किशोर जोरगेवार यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की पाण्याचे योग्य नियोजन आणि काटेकोर वापर करण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाकांक्षी आहे। यामुळे वीज निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात होणार शुद्ध पाण्याचा वापरही टाळला जाणार आहे। मात्र याशिवाय लवकरच पाण्याचा दुसरा स्रोत तयार करणेही आवश्यक आहे। प्रास्ताविक करताना आयुक्त विपिन पालीवाल यांनी सांगितले की साधारणपणे दररोज 135 लिटर प्रतिव्यक्ती पाणी वापर करण्यात येते। वर्तमान परिस्थितीत नदी नाले प्रदूषित झाले आहेत। आज लोकार्पण झालेल्या सांडपाणी प्रकल्पामुळे दररोज 5 करोड लिटर पाणी बचत होणार आहे। प्रकल्प चंद्रपूरसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। त्याच्यातला पहिला प्रकल्प चंद्रपूरमध्ये जे सांडपाणी तयार होते ते सांडपाणी प्रक्रिया करत ते महानिर्मितीला CTPSला जाणार आहे आणि त्याच्या बदल्यामध्ये तेवढं वाढीव पाणी हे महानगरपालिकेला पिण्यायोग्य मिळणार आहे। दुसरा प्रकल्प असा आहे की जो रामाळा तलाव आहे, चंद्रपूरचा वैभव आहे, एकमेव इतकी मोठी वॉटर बॉडी चंद्रपूरमध्ये नाही आहे, त्या शहरामध्ये नाही आहे। त्या वॉटर बॉडीला स्वच्छ ठेवण्याकरता, त्याचं सौंदर्यीकरण करण्याकरता, त्याच्यामध्ये होणारं अतिक्रमण थांबवण्याच्याकरता म्हणून 30 कोटी रुपयाचा अमृत 2 मध्ये हा प्रकल्प घेतलेला आहे, ज्याचं माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी या ठिकाणी उद्घाटन केलं, लोकार्पण केलेलं आहे। हे दोन्ही प्रकल्प चंद्रपूरकरांच्या अत्यंत आवश्यक असे प्रकल्प होते, त्याचं आज लोकार्पण झालेलं आहे। त्याचा मला आनंद आहे। मी हा प्रकल्प राबवणार आहे। महानगरपालिकेचे आयुक्त विपिन पालीवाल साहेब व त्यांचे सहकारी व महानिर्मितीचे श्रीमान कुमरवार साहेब व त्यांचे सर्व सहकारी यांचं चंद्रपूरच्या जनतेच्या वतीनं धन्यवाद व्यक्त करतो आणि हे प्रकल्प चांगले चालावे, वाढावे या दृष्टिकोनातून मी शुभकामना देतो। धन्यवाद। रियूज ऑफ ट्रीटेड वॉटर हा प्रकल्प चंद्रपूर शहर महानगरपालिका, राज्य सरकार, केंद्र सरकार आणि महानिर्मिती यांच्या संयुक्त विद्यमाने उभा झाला आणि त्याचा आज लोकार्पण होत आहे। या प्रकल्पाचं वैशिष्ट्य म्हणजे रोज 50 mld पाणी म्हणजे 5 करोड लिटर पाणी हे रोज जे ट्रीट केलेलं वॉटर आहे ते CTPS वापरणार आहे आणि तेवढ्या पाण्याची बचत होणार आहे। आणि हे बचत झालेलं जे पाणी आहे त्या ज्या अर्थी ते धरणातून पाणी वापरत होते सुरुवातीला, हे धरणातून बचत झालेलं पाणी पिण्याकरता चंद्रपूर शहर महानगरपालिकेकरता उपलब्ध झालेलं आहे आणि त्या माध्यमातूनच अमृत 2.0ची वॉटर सप्लायची वाढीव पाणी पुरवठा महानगरपालिकेला झाला आहे, जेणेकरून आपल्या शहराच्या नागरिकांची पिण्याच्या पाण्याची पूर्तता गरज पूर्ण होईल। तसंच रामाळा तलाव शहराचा वैभव, या रामाळा तलावामध्ये होणारं अतिक्रमण, जाणारं घाण पाणी हे टाळण्यासाठी आपण तिथे रिटेनिंग वॉल, तिथे 3 mldचे STP आणि तिथं वॉटरची ट्रीट करणारी मशीन अशा प्रकारचं जे काही यंत्रसामुग्री आहे या प्रकल्पामध्ये आपण घेतलेली आहे, जेणेकरून हा तलाव स्वच्छ राहावा आणि सुंदर व्हावा याकरता या माध्यमातून अमृत 2.0 मध्ये हा उपक्रम घेण्यात आलेला आहे। याकरता सर्व नागरिकांना या प्रकल्पाच्या मी शुभेच्छा देतो। धन्यवाद।